जोरदार पडण्याची शक्यता म्हणजेच नागपूर, भंडारा आणि अमरावती या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। आणि जो दक्षिणेकडचा भाग आहे त्यामध्ये काही ठिकाणी एखाद-दोन ठिकाणी जोरदार पडेल, पण थोडासा मध्यम ते हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे। आणि परत इकडं मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे। तसेच परभणीच्या पूर्व भागामध्ये पावसाची शक्यता आहे। हिंगोलीच्या पूर्व भागामध्ये देखील थोड्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तसेच लातूर जिल्ह्याच्या काही एखाद-दोन ठिकाणी पावसाची शक्यता आज देखील आहे। तर उर्वरित भाग जे आहे म्हणजेच परभणी जिल्हा, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि लातूरचा पश्चिम भाग या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता एखाद-दोन ठिकाणीच आहे। तशी म्हणावं तशी पावसाची शक्यता आज नाही आहे। पण आजच काही उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजेच अमरावती, अकोला, बुलढाणा या भागामध्ये एखाद-दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तसेच नाशिक विभागामध्ये नाशिक, धुळे, जळगाव इथे देखील एखाद-दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तसेच कोकणामध्ये शेतकऱ्यांमधून तर कोकणामध्ये आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। कोकणामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई, ठाणे या जिल्ह्यामध्ये मध्यम जोरदार सरीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी मध्यम तर हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे। तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आज तशी नाही आहे। पडलाच तरी एखाद्या ठिकाणी सडाक्याचा पाऊस पडेल। आता उद्याचं वातावरण कसं राहील शेतकऱ्यांना, तर उद्या मात्र अजून पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। तो पण त्या भागामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। तर नागपूर जिल्ह्यामध्ये आज पावसामध्ये वाढ झालेली आहे, तर उद्या नागपूर विभागामध्ये उद्या मात्र पावसाचं कमी राहील। तर उद्या अमरावती विभागामध्ये पावसामध्ये वाढ होईल आणि नाशिक विभागामध्ये पावसाची वाढ होईल। तर नाशिक जिल्ह्यामध्ये उद्या नाशिक, धुळे, जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये मात्र काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची शक्यता आहे। विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये उद्या पावसामध्ये चांगली वाढ होणार आहे आजच्या तुलनेने। तसेच परभणी जिल्ह्यामध्ये परभणी, बीड, तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यामध्ये उद्या सडाक्याच्या पावसाची शक्यता आहे। तसेच कोकणामध्ये देखील पाऊस सुरूच राहील। आज ज्याप्रमाणे पाऊस पडला तर उद्या थोडेसा कोकणामध्ये पावसामध्ये वाढ होईल। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। एकंदरच 2 दिवसामध्ये या प्रकारे पावसाची शक्यता आहे शेतकऱ्यांनो। आणि उद्या देखील नांदेड, लातूर, धाराशिव या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे। तर एकंदरच शेतकऱ्यांनो पाऊस कुठे नाही तर परभणी जिल्हा आज परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूरचा दक्षिणेकडचा भाग काही भागामध्ये या भागामध्ये म्हणजे मध्यंतरी महाराष्ट्राच्या मध्यंतरी भागामध्ये आज अत्यंत पावसाची कमी राहील। तर विदर्भामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे। आणि उद्या मात्र मध्य नाशिक विभाग आणि अमरावती विभाग या विभागामध्ये कोकणामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे। तर हा शेतकऱ्यांमधून अंदाज। धन्यवाद।